नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उद्या ठाण्याला भेट देणार आहेत. राज्यामध्ये सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे ठाण्यात जातील. ठाण्यातील तळावपाळी परिसरातल्या वैद्यकीय शिबिराला ते भेट देणार आहेत. यानंतर उद्धव ठाकरे आनंद आश्रमाला भेट देऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करतील. उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या ठाणे दौऱ्याच्या निमित्तानं ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा कशा प्रकारचा असणार आहे आपण पाहूयात. उद्या दुपारी 12 वाजता महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे ठाण्यामध्ये. 12:50 टेंबी नाका आनंद मठ इथे उद्धव ठाकरे भेट देतील. 1:15 सरई जैन मंदिर इथे ते भेट देणार आहेत. तर दुपारी 1:45 ते 2:30 ही वेळ राखीव ठेवण्यात आली. दुपारी 3 वाजता ते मुंबईच्या दिशेने प्रयाण करतील. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, पहिल्यांदाच म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात येत आहेत. मिलिंदजी, उद्धव ठाकरे पहिल्यांदा जरी ठाण्यात येत असले तर याआधी एक वेळा ते ठाण्यामध्ये पूर्ण दिवसभर येणार आहेत अशा पद्धतीचा दौरा आखला गेला होता. मात्र तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता उद्या उद्धव ठाकरे जे आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, ते उद्या ठाण्यात येणार आहेत. त्यांचा दौरा दिला तो आपण वाचून दाखवला. पण एकंदर जर आपण पूर्ण पार्श्वभूमी पाहिली या दौऱ्याची तर मधल्या काळामध्ये ठाण्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला होता, जो बंड केला होता, त्यानंतर सत्ता स्थापन झाली आणि शिवसेना उभी फूट पडली. त्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे येणं, त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ येईल. त्याच पद्धतीनं मध्यंतरी 14 जानेवारीला सामना या वृत्तपत्रातून ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातील बहुतांश पदाधिकारी जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी बाळासाहेबांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे. ती पार्श्वभूमी, त्यानंतर राज ठाकरे यांचा ठाण्यातला दौरा, जैन धर्मीयांनी त्यांना बाळासाहेब ठाकरेंची छवी म्हणणं, यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे आता येतील आणि ते देखील त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी राज ठाकरे यांनी जैन धर्मीयांच्या कार्यक्रमाला भेट दिली होती त्या ठिकाणी जातील. हा सर्व जर आपण दौरा पाहिला तर एकंदर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपली जे पदाधिकारी आहेत त्यांना थांबवणं किंवा आणखीन पदाधिकारी वाढवणं, हे मोठं एक चॅलेंज जे आहे ते ठाकरे गटासमोर आहे. आणि त्यात आता उद्धव ठाकरे दौऱ्याला येतील त्यामुळे त्यांना थोडंसं बळ मिळेल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदे गट जे आहे ते नेमकं कशी भूमिका घेते हे देखील पाहावं लागेल. बर अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. कारण आनंद मठ जे एकनाथ शिंदे यांचं सध्याचं कार्यालय आहे, आनंद दिघे जिथे राहत होते तिथली व्यवस्था किंवा तिथला ताबा सध्या शिंदे गटाकडे आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिक्षक भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांच्याकरता आता सगळ्यात मोठी बातमी, कारण राज्यामध्ये लवकरच शिक्षकांची मेगा भरती होणार आहे. पुढील 3 महिन्यात शिक्षकांची जवळपास 30,000 पदं भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. दोन 2012 पासनं शिक्षकांची भरती बंद होती. आम्ही आता ती शिक्षकांची भरती देखील सुरू केली. 30,000 शिक्षकांची भरती ही पुढच्या 3 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही करतो. तिकडे जुनी पेन्शन योजना रद्द करणं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पाप असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. जुनी पेन्शन द्यायची धमक आमच्यातच असल्याचंही फडणवीस यांनी नमूद केलं. जुनी पेन्शन योजना विरोधक लागू करू शकत नसल्याची टीकाही त्यांनी केली. ही जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल तर 2.5 लाख कोटींचा भार येईल, त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. या सगळ्या काळातलं 5 वर्षाचं माझं सरकार सोडा तर सगळ्या काळात तुमचं सरकार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं. एक मागणी दाखवा, यांची एक मागणी की आम्हाला नवीन पेन्शन योजना नको, आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे. एकदाही नाही, मागणीच नाही. आता लगेच
सरकार आल्याबरोबर हे पुढे मागणी मला मान्य आहे की शिक्षकांची आहे, पण हे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले समोर येऊन हे मागणी करून राहिले ही खऱ्या अर्थानं लबाडी आहे. कारण यांनी कधीही मागणी केली नाही आणि यांचं पाप आहे. हे जे जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लावणं हे यांनी केलेलं आहे. निश्चितपणे या संदर्भात फायनान्स विभागाशी सगळ्या विभागाशी आपण चर्चा करणार आहोत. आणि मी हेही सांगतो की हे लोक बोलतात, पण जर या ठिकाणी पेन्शन योजनेत बदल करायचा असेल, जुनी द्यायची असेल, ही धमक आमच्यामध्येच आहे. हे नाही करू शकत. हे नुसते बोलणारे लोक आहेत. जे काही करायचं असेल ते आम्हीच करू शकतो. त्यामुळे ही धमक आमच्यातही याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. माझा व्हिडिओ दाखवण्यापेक्षा प्राचार्य आणि उपप्राचार्य यांना जाऊन थेट जाब का विचारत नाही, हा प्रकार का घडला हे थेट त्यांना विचारा, असं म्हटलंय आमदार बांगर यांनी. एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर मी तो सहन करणार नाही, मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल, सरकारमध्ये असलो तरी आवाज उठवणारच. मी उपमुख्यमंत्र्यांना सर्व माहिती दिली आहे. एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर मी शांत बसणार नाही, असंही आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय. त्या महिलेची क्लिप माझ्याकडे आली आहे, पण कोणाची इज्जत चव्हाट्यावर आणू नये म्हणून मी क्लिप दाखवणार नाही. मी त्यांना दमदाटी केली तर त्यांनी माझी तक्रार का दिली नाही याची सुद्धा शहानिशा करा, असंही ते म्हणाले. सरकार आमचं आहे म्हणून आवाज उठवायचा नाही असं होत नाही, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही. सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही. सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रीतसर माहिती दिलेली आहे. आमदार बांगरांनी काल मारहाण केली एका प्राचार्याला. आमदार बांगरांबाबत सातत्याने असले प्रकार घडत आहेत. तुम्ही पण सूचना केल्या होत्या, मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या. मला आता त्याची माहिती नाही नेमकं काय घडलंय, पण त्याची माहिती घेऊन योग्य कारवाई करू. प्रकरण घडलेलं असेल तर त्याच्यावर होम डिपार्टमेंट कारवाई करणार. आमच्या दृष्टीने आमदार असतील, सर्वसामान्य लोक असतील, सर्व सारखीच असतात आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं कारण नाही. आम्ही बांगर साहेबांची चर्चा करू, त्यांनी संयम राखला पाहिजे, शांतता राखली पाहिजे, असं आम्हाला सुद्धा वाटतं की शेवटी एखादे आमदार असले तरी ते आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सरकारची सुद्धा इमेज 100% असते, हे मला मान्य आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तिकडे मारहाण करणाऱ्या आमदारांना पाठीशी घालण्याचं काम भाजप करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. आमदार बांगर यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. संतोष बांगर यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. प्राचार्य, तहसीलदार, वेगवेगळे अधिकारी यांना मारहाण करणारे आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आज काम करत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनी ताबडतोब या सरकारने संतोष बांगर यांना ताबडतोब योग्य ती कारवाई त्यांच्या विरोधी केली पाहिजे. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना मिरजच्या तहसीलदारांनी मोठा धक्का दिला. मिरजेमध्ये वादग्रस्त जागेवर मिळकतदारांचाच कब्जा राहणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. दरम्यान पडळकर यांना या निकालाबद्दल न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी पडळकर न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. माझे जे काही पक्षकार होते त्यांच्याकडून त्यांचा असणारा कब्जा जो आहे तो कब्जा त्या ठिकाणी धरलेला आहे आणि तो कब्जाच्या अनुषंगिक त्यांचा अर्ज जो आहे आमचा, तो अर्ज जो काय आहे त्या अर्जाच्या अनुषंगिक सर्व गोष्टी ज्या आहेत, त्यांचा असणारा व्यवसाय, त्यांचा असणारी सगळी कागदपत्रे पाहून मेहरबान कोर्टाने निकाल जो आहे तो दिलेला आहे. तिकडे गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर यांच्या सांगलीतल्या मिरज इथल्या वादग्रस्त जागेबद्दल तहसीलदारांनी निर्णय दिला. यानंतर मिळकतधारकांचा कब्जा तिथेच कायम राहील असा निर्णय तहसीलदारांकडून देण्यात आला आणि यानंतर मिरज शहरामध्ये मिळकतधारकांनी आनंदोत्सव केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, एकमेकांना पेढे भरवण्यात आले
तसंच परस्परांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेला मिळकत धारकांच्याकडून लढणाऱ्या वकिलांचा सुद्धा याच ठिकाणी सत्कारही केला गेला. न्यायदेवतावर विश्वास ठेवण्यासारखा आहे. सत्ता कुणाची असो, सगळी काही मॅनेज होऊ शकत नाही. आजचा निकाल बघितल्यानंतर आज सुद्धा न्यायदेवतावर विश्वास ठेवण्यासारखा निकाल आज मिळाला आहे. हा जीत हा विजय म्हणून सांगायचं नाही. काय बाहेरची माणसं येऊन मिरजेमध्ये कब्जा घेण्याचा प्रयत्न केला होता, पण हे मिरजेचा विजय आहे. आमचे जे वकील साहेब माने, ॲडव्होकेट ए काजी, हांगड साहेब, हे सर्वजणी जे वकिलांनी ते हे दिले, आमचे डॉक्युमेंट दिले आणि त्यांनी अग्रीमेंट केला, त्याच्या माध्यमातून ते आज साहेबांना आम्हाला निकाल दिले, ते आम्ही त्यांचा साहेबांचा आभार आहे. वळूयात पोटनिवडणुकीच्या बातमीकडे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. चिंचवडची जागा लढवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. खासदार संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली. या पोटनिवडणुकीच्या संदर्भात शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीनंतर राऊत यांनी माहिती दिली. तसंच कसब्याची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं लढवावी असंही राऊत यांनी म्हटलं आहे. याबद्दल चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी नमूद केलं. शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी आणि चिंचवडमधल्या मतदारांचा पण तो हट्ट आहे, ही निवडणूक आम्ही लढावी. काल रात्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सुनील तटकरेजी हे मातोश्रीवर ते आले होते. चर्चा झाली आणि त्यावेळीसुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली. वळूयात पुढच्या बातमीकडे. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा पक्षाचा प्रयत्न आहे असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं ही बैठक बोलावली होती आणि या बैठकीनंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. उमेदवारीच्या बद्दलचा निर्णय कोर कमिटी घेईल असंही त्यांनी नमूद केलं. सगळ्या पोटनिवडणुकीची जबाबदारी आमदार महेश लांडगे आणि मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे दोघंही स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. चिंचवडमधून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. उमेदवार कोण असावा याचा निर्णय आमची प्रांताची कोर कमिटी करते, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. तुमच्या प्रश्नामध्येच पिंपरी चिंचवडमधल्या एकूण नागरिकाचं आणि भारतीय जनता पार्टीच्या एकूण कार्यकर्त्याचं प्रश्नामध्येच उत्तर आहे की भाऊंच्या कुटुंबाबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण आहे, पण निर्णय हा प्रदेशाची कोर कमिटी करेल. उमेदवारीच्या बाबत अजून काहीही ठरलेलं नाही आहे आणि जगताप कुटुंबियांचं तुम्ही पाहिलंच असेल की माननीय लक्ष्मण भाऊ आजारी असतानासुद्धा पक्षनिष्ठच होते. त्यांनी जीवावर बेतून 2 वेळेस राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल अशा मतदानाला गेलेत. त्याच्यामुळे जगताप कुटुंबीय हे पक्षनिष्ठच आहे एवढंच मी सांगू शकतो. आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे आम्ही असणार आहोत. तिकडे नाशिक पदवीधराच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल भाजपचा अद्याप निर्णय झालेला नसल्याचं पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याच्या संदर्भात निर्णय झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्षाची भूमिका कोणाला पाठिंबा देण्याची विरुद्ध करण्याची असा मुद्दा नव्हता. पक्ष योग्य आता पक्षाला निर्णय जो घेईल त्याप्रमाणे कार्यकर्ते काम करतील. अजून काही पक्षाने भूमिका जाहीर केलेली नाही आहे. तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांची जीभ घसरली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल सुटला. तसंच ज्या पक्षाचा देशात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री आहे त्यांना नाशिकमध्ये उमेदवार पळवावा लागल्याची टीकाही त्यांनी केली. आता आमच्याकडे सुद्धा एक चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत. हे इथलं नाहीत, हा, हे पेसाटलेला माणूस आहे.
म्हणजे आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे, कळली तर बघा. मी घोक नाही ती बायल आणि काळकाय नव्हतो घो. मग काळकाय नावाची एक देवी असते, तिला घो म्हणजे नवरा. तसं भाजपाने मागच्या विधानसभेला ज्याला विधानसभेची तिकीट दिली नाही, ज्याची लायकी नाही, अशा माणसा तुला आता नाईलाजास्तव प्रदेशाध्यक्ष दिलं आणि केवढी अक्कलदाड तुम्हाला फुटली. बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र कृष्ण महाराज यांना नागपूर पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण यांचे व्हिडिओ तपासले असता या व्हिडिओमधून कुठलीही अंधश्रद्धा पसरवली गेल्याचं आढळून आलेलं नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तक्रार दिली होती. दरम्यान धीरेंद्र महाराज यांना दिलासा मिळाल्यानं अनिसला मात्र धक्का बसलाय. पुलिस का कहना ऐसा है कि उन्होंने जो उनके वीडियो देखे उसके आधार पर उनको ऐसा नहीं लगता है कि यह कायदा लागू होता है. इसका मतलब उन्होंने जो किया उसको क्लीन चिट है ऐसा नहीं है. मुंबईमध्ये चक्क बनावट पासपोर्टची फॅक्टरी असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्हे 5च्या पोलिसांनी 28 बोगस पासपोर्ट जप्त केले आहेत. एका पासपोर्टसाठी तब्बल 1 ते 5 लाख रुपये घेतले जात असल्याची माहिती सुद्धा समोर येते. पोलिसांनी आज धडक कारवाई केली आणि या कारवाईच्या दरम्यान पोलिसांना बनावट पासपोर्ट, बनावट स्टॅम्प, विजासाठी लागणारी कागदपत्र, स्टॅम्प यासह विविध प्रकारचं साहित्य सापडलं. पोलिसांनी हे सगळं जप्त केलंय. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून त्यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्हे 5च्या पोलिसांनी या संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर आखणी सुरू केली. यानंतर नीट नियोजन करून ही मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आणखीन काही एजंट सहभागी आहेत असा अंदाज पोलिसांचा आहे. आंतरराज्यीय ही एक टोळी आपण काल निष्पन्न केली. आपण 2 आरोपींना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. ह्याच्यामध्ये आपण भरपूर साहित्य जप्त केलं आहे. त्याच्यामध्ये बनावट व्हिजासाठी वापरणारे सर्व पेपर्स, जे स्टॅम्प वापरतात इमिग्रेशनसाठी त्याचे बनवणारे युनिट्स म्हणजे जे मशीन्स असते ते पण जप्त केलेत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. उद्या वसंत पंचमी या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या शाही विवाह सोहळ्याची मंदिर परिसरात तयारी अंतिम स्वरूपात आहे. विवाह सोहळ्यासाठी लागणारे विठुरायाचे तसंच रुक्मिणी मातेचे रेशमी पोशाख मंदिर समितीकडे तयार आहेत. विवाह सोहळ्याच्या निमित्तानं उद्या विठुरायाला पांढऱ्या रंगाचं रेशमी वस्त्र आणि रुक्मिणी मातेला पांढऱ्या रंगाची रेशमी साडी परिधान करण्यात येईल. बंगलोर येथील एका भाविकानं विवाह सोहळ्याच्या निमित्तानं हा पोशाख भेट दिलाय. याच दृश्यांसह संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. गुन्हा दाखल